नमस्कार दोस्तों, माझं नाव नेहा आहे. स्वागत आहे आपलं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आशा करते की तुम्हाला हे सेशन नक्की आवडेल म्हणून आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सपोर्ट करताल अशी देखील मी अपेक्षा करते. तर मित्रांनो, आजचा आपलं फर्स्ट सेशन आहे की आपण आपलं आयुष्य कुठल्या डिरेक्शनवर, कुठल्या वळणावर घेऊन चाललो. स्टार्टिंगपासून स्टार्ट करू. फर्स्ट काय येतं, आपलं बर्थ आला, त्याच्यानंतर आपलं लहानपण आलं, त्याच्यानंतर आपलं शाळेत जाण्याचं वय आलं, आपलं कॉलेजचं वय आलं, त्याच्यानंतर आपले स्पर्धा परीक्षांचं वय आलं, त्याच्यानंतर आपलं जॉब अचीव करण्याचं वय आलं. त्याच्यामध्ये देखील पार्ट आहेत. आपल्याला जॉब करायचा आहे, आपल्याला बिझनेस करायचा आहे. या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग आपण आत्ताच्या पिढीमध्ये आपण काय करतो माहिती आहे, जॉबकडे जास्त कल करतो. कारण की आपण काय म्हणतो, अरे आम्हाला 8 लाखाचं पॅकेज आहे, आम्हाला 10 लाखाचं पॅकेज आहे. त्या पॅकेजमध्ये आपला घर खर्च किती चालतो हे आपण बघतो आहे का? नाही बघत. आपण फक्त बघतो की मला एवढं पॅकेज आहे, मंथली मला एवढं पेमेंट पडते, त्याच्यामध्ये काही एक होत नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या जनरेशनमध्ये लोक जास्तीत जास्त बिझनेसकडे कल करतात. आता प्रॉब्लेम असा आहे, बिझनेस करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आली. इन्व्हेस्टमेंट करायची तर त्याच्यासाठी इन्व्हेस्टर लागतो. आणि प्रॉब्लेम असा झाला की बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोणीही रेडी नसतं. लोकांचं काय म्हणणं राहतं की आपण जो बिझनेस टाकतो आहे तो बिझनेस चालेल का किंवा नाही चालणार, आपण जो जॉब करतो आहे त्यामध्ये आपण कितपत पुढे जातो आहे. तर हे आपल्या लाईफचे काही घटक आहेत, काही आपल्या लाईफचे हे डिरेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण जातो आहे. मग आपली लाईफ आपण कुठे घेऊन चाललो आहे हे आपल्याला तरी माहिती असतं का? चाललो आहे म्हणून चाललो आहे, एक पुढे चालला त्याच्यामागे आपण पण चाललो आहे, असं कधीही करू नका. आपल्या लाईफचं वळण, आपल्या आयुष्याचं वळण हे आपण ठरवा. दुसरे काय सांगतात त्याच्याकडे कधीही वळू नका. लोक काय सांगतात, अरे इथे हा जॉब चांगला आहे, तिथे तो जॉब चांगला आहे, ही कंपनी छान आहे, आत्ता नवीन ओपन झाली किंवा ती फार जुनी आहे, तिच्याकडे तू जाऊ नको बरं का, माझा मुलगा इथे, माझी मुलगी तिथे, माझा मित्र तिथे, माझा मित्र इथे. असं कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नका. तुम्ही शोध घ्या, तुम्ही बघा कोणती कंपनी आहे, त्या कंपनीला इस्टॅब्लिश होऊन किती वर्ष झाली आहे, किती प्रॉफिटमध्ये चालती, किती देशांमध्ये ही कंपनी आहे, किती अचीव केलं आहे त्या कंपनीने, आपण त्याच्यातून काय घेऊ शकतो किंवा आपण त्या कंपनीला काय देऊ शकतो हे आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. कुणाच्याही भरोशावर बसत जाऊ नका किंवा मला ह्याने सांगितलं, मला त्याने सांगितलं, ह्याच्याकडे जाऊ नका. आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ नका. दोरी बांधल्यानंतर लोक पुढेही जाऊ देत नाही, पुढे गेल्या तर मागे ओढतात. त्याच्यामुळं हा प्रयत्न कधीही करू नका. तर मंडळी, आपल्या आयुष्याला कुठलं वळण द्यायचं, कुठली डिरेक्शन द्यायची हे कायम आपल्या हातामध्ये ठेवा. आणि राहिली गोष्ट, आपण कुणाला किती सपोर्ट करतो, तर आपण कुणाला किती सपोर्ट करतो हे नका बघू. कोण आपल्याला किती सपोर्ट करतो आहे, आपल्या आईवडिलांशिवाय आपल्याला कुणी एक सपोर्ट करत नाही, ना भाऊबंद ना शेजारी पाजारी. आणि मेनली आणि मोस्टली मागे ओढणारे जास्तीत जास्त हे नातेवाईकच असतात. आता कोणी म्हणाल की नाही बाबा, माझे चुलता चुलती खूप छान आहे, माझे अंकल आंटी छान, माझे मामा मामी मावशी काका खूप छान. कुणीही कुणाचं नसतं. एक वेळ जेव्हा तुम्ही एक स्टेप घेतात, तुम्ही पुढे जातात, तुम्ही ग्रोथ करतात, त्यावेळेस हीच मंडळी काय म्हणते, अरे तो लय पुढे गेला आणि आता त्याला आपली गरज नाही, आणि तो अशाच मार्गाने गेला, तो तशाच मार्गाने गेला. लोक नावं ठेवण्यात जास्त पुढे असतात, कोणीही कुणाचं चांगलं बघत नाही. आणि हीच लोक मग काय करतात माहिती का, तुम्ही अजून खालच्या थराला गेलात किंवा तुमचं चांगलं झालं नाही किंवा तुम्हाला जॉब लागला नाही, तुम्ही असेच व्यसनाधीन झालात कशामध्ये, तर लोक काय म्हणतात, अरे आम्ही तर सांगितलं होतं, त्यांनी तर आमचं ऐकलंच नाही, आता काय असेच टवाळक्याखोर करत बसतात. त्याच्यामुळे एक वेळ शेजारी चांगले पण नातेवाईकांवर भरोसा करू नये. आता या 5 मिनिटाच्या सेशनमध्ये मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या आहे, तुमच्या तरी ध्यानात आल्यात का? मी तुम्हाला सांगितलं आपलं लहानपण, आपले आईवडील, आपला बिझनेस, आपलं जॉब आणि आपले नातेवाईक, या 5 गोष्टी मी तुम्हाला या 5 मिनिटाच्या सेशनमध्ये सांगितल्या. तर मला खात्री आहे की तुम्ही नक्की बघताल किंवा नक्की विचार करताल की अरे हिने सांगितलं हे खरं आहे का? आपल्या घरामध्ये झाकून बघा, आपल्या घरामध्ये बघा की काय चालू आहे आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारपाजारी काय चालू आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की अरे कुणी उगाचच नाही सांगत, हे सगळे आधी अनुभवलेले अनुभव असतात, त्याच्यातून लोक तुम्हाला सांगतात. आता तुम्ही म्हणताल तुमचे
नातेवाईक खराब आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नातेवाईकांना नावं ठेवतायत का? तर मी कुणाच्याही फॅमिलीला नावं ठेवत नाही आहे. मला खात्री आहे तुम्ही मला समजून घेऊ शकता. म्हणून पुन्हा एकदा सांगते, मी कुणाच्याही फॅमिलीला नातेवाईकांना नावं ठेवत नाही आहे. मी फक्त एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आहे की जगामध्ये अशा गोष्टी चालू आहेत ज्याच्यापासून तुम्ही सावधही झालं पाहिजे. ठीक आहे. आणि राहिला गोष्ट जॉब आणि बिझनेसचा, तर या 2 गोष्टी मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये नक्की सांगाल की तुम्ही काय चॉईस केलं पाहिजे. जॉब की बिझनेस, तुम्हाला प्रॉफिट कशामध्ये आहे, तुम्ही अचीव कशामधनं जास्त करू शकता, किंवा तुम्ही पुढे कुठल्या गोष्टीमधनं जाऊ शकता, किंवा तुम्हाला प्रॉफिट कुठल्या गोष्टीमधनं होईल, हे सर्व मी तुम्हाला सांगेल. आता असं म्हणू नका की हीच तर स्वतः एक मुलगी दिसते आहे एक 24-25 वर्षाची, हे काय सांगणार आपल्याला. हे माझे अनुभव आहेत. मी ह्याच्यातून काय शिकले किंवा मी काय प्रगती केली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे तुम्ही ऐका, नक्की ऐका. फालतूचे व्हिडिओ स्क्रोल करत बसण्यापेक्षा कधीही तुमच्या लाईफशी रिलेटेड व्हिडिओ बघत चला. त्याच्याने काय होणार आहे, तुम्हाला समजेल की आत्ता आपली ग्रोथ कुठे होती आहे ना. ठीक आहे. आपल्याला काय अचीव करायचं आहे, आपल्याला गरज कशाची आहे, या गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटतील. त्याच्यामुळं मग कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही रीलला स्क्रोल करत बसण्यापेक्षा तुम्हाला मोटिवेट करणारे व्हिडिओ बघा, तुमच्या आयुष्याला साजेसे व्हिडिओ बघा, किंवा तुम्हाला कोणती गोष्ट करून कोणता आनंद भेटतो, कोणता व्हिडिओ बघून तुम्हाला काय अचीवमेंट करायला भेटते किंवा काय मोटिवेट होता तुम्ही, हे व्हिडिओ तुम्ही बघत चला. कितीतरी यूट्यूबर्स असे आहेत जे तुम्हाला या गोष्टी सांगतात, शिकवतात. त्याकडे लक्ष द्या. आणि माझी खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघताल आणि न स्क्रोल करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी, तुमचे आभार मानते की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. नमस्कार. थँक्यू.